नमस्कार मंडळी. कडुलिंबाला शेती व्यवसायात कल्पतरू म्हटलं जातं. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग विशेषतः शेती व्यवसायासाठी होत असतो. कडुलिंबाचा उपयोग कीड रोग नियंत्रण, मानव प्राण्याच्या औषध निर्मितीसाठी, लोकसंख्या नियंत्रणासाठी, पर्यावरण संतुलन, जमिनीचं म्हणजेच मातीचं संधारण, वनसंवर्धन, हवामान नियंत्रण, शक्तिवर्धक, चारा लाकूड अशा अनेक गोष्टींसाठी केला जातो. संपूर्ण जगभर कडुलिंबाच्या 400च्या आसपास जाती असून आपल्याकडे 100 जाती आढळतात. पानं, फुलं, निंबोळ्या, सालं, खोड आणि मुळ्या या सर्व भागांना वेगवेगळ्या उपयोगासाठी फार महत्त्व आहे. कडुलिंबात अतिशय महत्त्वाचे आणि क्रियाशील असे एकूण 54 घटक आहेत. यामध्ये प्रामुख्याने पानात, फुलात आणि निंबोळीत ॲझाडिरेक्टिन, निमोनायडिस, निंबिन, निंबाडिन, निंबिसिडिन, निंबोनिन, सॉलानिन, निंबोस्टेटॉल, मेलाट्रियाल हे घटक असून त्यात औषधी गुणधर्म प्रचंड प्रमाणात आहेत. या घटकांपासून कीडनाशक औषधं तयार केली असता ही औषधं फारच उपयोगी ठरतात. रासायनिक औषधांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी, जैविक घटकांचा ऱ्हास टाळण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो. रासायनिक कीटकनाशकाला दाद न देणाऱ्या किडींच्या नायनाटासाठी, त्यांची निर्मिती रोखण्यासाठी, कीटकनाशकांच्या किमतीपेक्षा अतिशय कमी खर्चात तसंच समाधानकारक कीड नियंत्रणासाठी कडुलिंब फार महत्त्वाचं आहे. अतिशय किरकोळ किडींचं प्रमुख किडीमध्ये जे रूपांतर होतं ते टाळण्यासाठी, कमी प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करण्यासाठी तसंच अन्नधान्य, फळं, भाजीपाला, चारा हे अन्नघटक कीडनाशक अवशेष मुक्त ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. आरोग्यदायी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी, पिकांवरील सर्व प्रकारच्या किडी मारण्यासाठी, जमिनीतील सूत्रकृमीसारख्या किडीचा उपद्रव थांबवण्यासाठी अशा अनेक गोष्टींसाठी कडुलिंबापासून बनवलेली कीडनाशकं उपयुक्त ठरतात. या कडुलिंबातील कीडनाशक गुणधर्मामुळे कृषी व्यवसायात फार मोठं योगदान मिळालंय. उभ्या पिकावरील किडींचं नियंत्रण फारच परिणामकारकरित्या करता येऊ लागलंय. किडींची प्रजनन क्षमता कमी करण्यासाठी, किडींना अंडी घालण्यासाठी असमर्थ बनवणं, किडींना अन्नग्रहण करण्यासाठी विरोधक म्हणून, किडींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, किडींना पळवून लावण्यासाठी तसंच जैविक घटकाचं संरक्षण करण्यासाठी, किडींना बळी पडण्यासाठी भाग पाडण्यासाठी हे कडुलिंबातील कीडनाशक गुणधर्म उपयोगी पडतात. उभ्या पिकाप्रमाणे जमिनीपासून उद्भवणाऱ्या कीड रोगाचं नियंत्रण करण्यासाठी कडुलिंब फार उपयुक्त आहे. जमिनीतील हुमणी, वाळवी आणि सूत्रकृमींचं नियंत्रण करण्यासाठी, जीवाणू, विषाणू तसंच बुरशीमुळे उद्भवणाऱ्या मर, मूळ कुजव्या, करपा, पर्णगुच्छ या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी, साठवलेल्या धान्यातील किडींचं नियंत्रण करण्यासाठी, पाल्यापासून सेंद्रिय खत म्हणून तसंच शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशींना चारा म्हणून हिरवा पाला उपयोगी पडतो. ही कीडनाशकं मोठ्या प्रमाणात निंबोळीपासून तयार केली जातात. मंडळी, अशा या बहुगुणी कडुलिंबाची शाश्वत शेती होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी झाडं लागवड झालेली आहेत त्यांचंही संवर्धन होणं गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.